बीड सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झालेल्या हत्यारांचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। ज्या हत्यारांचा वापर करण्यात आला होता संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी त्याचं वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। योगेश काशीद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। योगेश, काय सांगाल या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झालेल्या हत्यारांचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाली। याच दरम्यान काही हत्यारं कराड गँग आणि त्याच्या सहकार्यांनी विशेष हत्यारं बनवली होती। त्यांची नावं म्हणजे गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरचा धातूंचा चाबूक, लाकडी बाबूंची काठी आणि लोखंडी पाईप या विशेष हत्यारांचा वापर या मारेकऱ्याने संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी वापरला आणि जवळपास संतोष देशमुख यांच्या अंगावरती 150 जखमा झाल्याचं या अहवालामधून समोर आलेलं आहे। धक्कादायक अहवाल म्हणावा लागेल। संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या अगोदर या आरोपींनी विशेष 4 हत्यारे बनवले, ज्यामध्ये गॅसचा पाईप, गाडीचा क्लच वायरचा चाबूक आणि त्याचबरोबर लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप आणि याचाच अहवाल एक्झामिनेशन अहवाल आपल्या हाती आलेला आहे। अच्छा, धन्यवाद योगेश। अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीतच आपण पाहतोय की 4 विशेष हत्यारं खरं तर बनवून घेण्यात आली होती संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आणि त्या 4ही हत्यारांनी वार केले। जवळपास 150 वार हे संतोष देशमुखांच्या अंगावरती सापडलेत। वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट मधून ही माहिती समोर आलेली आहे।